मूळचे नान्नज येथील असलेले कविराज उर्फ दत्तात्रय हके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला वांगी इथं राहायला गेले होते। त्यांना एक 8 वर्षाची मुलगी असून तिच्यानंतर चित्रा यांना पृथ्वीराज व स्वराज अशी 2 मुलं झाली। पृथ्वीराज गतिमंद पण 1.5 वर्षाचा स्वराज देखील गतिमंदच जन्मला। त्यातून चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती। या चिंतेतून त्यांनी बुधवारी दुपारी 12च्या सुमारास मुलांसोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला। गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांना टाकून स्वतःही उडी घेतली। त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळा चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला। त्यांनी विहिरीकडे धाव घेतली, मात्र विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला। विहिरीत डोकावून पाहिल्यावर 1.5 वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला। घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह शोधण्यासाठी सोलापूर शहरातून अग्निशमक दलाचे पथक बोलवण्यात आले। या पथकाच्या सहाय्याने सायंकाळी 6च्या सुमारास चित्रा यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात यश आलं। तत्पूर्वी चिमुकल्या स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, मात्र पृथ्वीराज उशिरापर्यंत शोध सुरू होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कदम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, शहाजी कांबळे व पोलीस हवालदार महेंद्रकर मिस्त्री हे रात्रभर घटनास्थळी होते। बुधवारी दुपारी 12:30 वाजल्यापासून शोधकार्य सुरू होतं। सुरुवातीला स्वराजचा मृतदेह सापडला, त्यानंतर चित्रा यांचा मृतदेह सापडला, पण 7 वर्षीय स्वराज रात्री 12 वाजेपर्यंत सापडला नव्हता। पोलिसांनी अख्खी 80 फूट विहीर रिकामी केली होती। अंधारात मृतदेह शोधण्यासाठी विहिरीत कॅमेरे सोडले होते।